पुण्यातून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुण्यामधील आंदेकर टोळीभोवती पोलिसांनी फास आवळलाय। आंदेकर कुटुंबाची सर्व बँक खाती आणि लॉकर हे सील करण्यात आले आहेत, तर फॉरेन्सिक ऑडिटद्वारे तपास सुरू आहे। जप्तीची कारवाई देखील लवकरच होणार असल्याची माहिती समोर आली आहे। आंदेकरांच्या कंपन्यांच्या डायरेक्टरची देखील चौकशी सुरू करण्यात आलेली आहे, तर वनराज आंदेकरची पत्नी सोनल देखील चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहे। ही मोठी बातमी आपण बघतोय। पुण्यातली आंदेकर टोळीभोवती पोलिसांनी आता कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। आंदेकर कुटुंबाची सर्व बँक खाती त्याचबरोबर त्यांची लॉकर ही सील करण्यात आली आहे। कुठलाही आर्थिक व्यवहार त्यांना करता येणार नाही याची काळजी पोलिसांकडून घेण्यात आली आहे। त्याचबरोबर फॉरेन्सिक ऑडिटद्वारे तपास करण्यात येतोय आणि त्याचबरोबर जप्तीची कारवाई देखील लवकरच होणार असल्याची माहिती मिळते। आंदेकरांच्या कंपन्यांच्या डायरेक्टरची देखील चौकशी सुरू झाली आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनोने यांच्याकडे। वैभव, ही मोठी बातमी समोर येते, काय अधिकचा तपशील? या सगळ्या प्रकरणामध्ये प्रियंका आंदेकर टोळीच्या सगळ्या मुसक्या ज्या आहेत त्या पोलिसांनी आवळायला सुरुवात केली आहे। केवळ गुन्ह्याच्याच पार्श्वभूमीवर नाही, तर आर्थिक बाजू जी आहे त्या आंदेकर टोळीची पूर्णतः नेस्तनाबूत करायची प्रक्रिया जी आहे ती पोलिसांनी सुरू केली आहे। आंदेकर टोळीतल्या आंदेकर कुटुंबाचे सगळे बँकेचे खाते जे आहेत ते खाते, लॉकर्स हे सगळं पोलिसांनी सील केले आणि त्याच्याच बरोबर नोंदणी महानिरीक्षक जे आहेत त्यांच्याकडून आंदेकर कुटुंबातल्या सगळ्यांच्या ज्या मालमत्ता त्यांच्या खरेदी केलेल्या आहेत किंवा त्यांच्या नावे ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्तांची यादी मागून त्याचं फॉरेन्सिक ऑडिट जे आहे ते सुरू आहे। या मालमत्ता या गुन्हेगारीतून कमवलेल्या पैशातून विकत घेण्यात आलेल्या आहेत का किंवा त्यांचं नैतिक उत्पन्न आणि अनैतिक उत्पन्न या सगळ्याची चाचपणी करून ज्या मालमत्ता या गुन्हेगारीच्या मार्गातून पैसे कमवून उभारण्यात आलेले आहेत किंवा विकत घेण्यात आलेले आहेत या सगळ्या मालमत्ता ज्या आहेत त्या जप्त केल्या जातील। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आणखी एक महत्वाची जी अपडेट येते या प्रकरणामध्ये, आता वनराजची पत्नी जी सोनाली अजूनपर्यंत आरोपी नव्हती, तिची ही चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे। त्याच्यामुळे एकीकडे एका बाजूला पोलिसांनी मासळी बाजार, जो अवैध मासळी बाजार आंदेकरांनी बसवलेला होता आणि ज्याच्या जीवावरती मोठा आर्थिक स्रोत जो आहे तो त्यांनी तयार केलेला होता, तो पोलिसांनी उद्ध्वस्त केला। आता बँक खाती त्याच्या बरोबर लॉकर्स आहेत ते सील करण्यात आलेले आहेत आणि काही कंपन्या या आंदेकरांनी सुरू केलेल्या होत्या ज्याच्यावरती कुटुंबातल्या आणि कुटुंबाच्या बाहेरचे काही डायरेक्टर। वैभव, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सगळे अपडेट्स वैभवकडून घेणार आहोत। तुर्तास आपण पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात।